नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. बघा, तर आज आपण एक सेकंड चॅप्टरचा एक पॉईंट घेणार आहोत. बघा, दॅट इज कन्व्हर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इंटू ॲमीटर. आणि यानंतरचा पॉईंट असणार आहे कन्व्हर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इंटू व्होल्टमीटर. राईट. सो आपण आता याची सुरुवात करूया. तर बघा, आपल्याला माहित आहे की ज्यावेळेसला गॅल्व्हनोमीटर आपण म्हणतो, तर गॅल्व्हनोमीटर म्हणजे काही फक्त सिम्पली करंट मोजण्याचे इन्स्ट्रुमेंट नाहीये. तर त्यामध्ये आपण काय करू शकतो, व्होल्टेज सुद्धा काय करू शकतो, मोजू शकतो. राईट. सो आता आपल्याला काय बघायचं आहे की कन्व्हर्जन बघायचं आहे कोणाचं, गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटरला जी ने रिप्रेझेंट करतो, इनटू कशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला, त्याला ॲमीटर. ॲमीटर काय असतं आपलं, दॅट इज मोजण्याचं कशाचं. ॲमीटरला ए ने रिप्रेझेंट करतो, मोजतो करंट. ठीक आहे. सो ॲमीटर कशासाठी मोजता, करंट मोजण्यासाठी. बरोबर आहे. सो तर यामध्ये बघा, सर्वप्रथम आपल्याला काय काय वापरायचं आहे. बघा, आपण याची पहिले काय बघूया, डायग्राम बघूया. डायग्राम कशा स्वरूपात आहे. तर बघा, यामध्ये आपण एक बॅटरी कनेक्ट करणार. बॅटरीमध्ये ही मोठी रेष म्हणजे पॉझिटिव्ह, छोटी रेष म्हणजेच काय निगेटिव्ह, दोन टर्मिनल आपण कन्सिडर करतो. त्याला मोठी रेष छोटी रेष असं नाही म्हणता येणार. ठीक आहे, फक्त समजण्यासाठी. त्यानंतर याला आपण कनेक्ट करणार, दॅट इज गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटरला ॲरोने रिप्रेझेंट केलेलं आहे. आणि त्याच्यासोबत पॅरलल मध्ये आपण एक रेझिस्टन्स अटॅच करणार. राईट. आणि त्या रेझिस्टन्स नंतर ऍट द एंडला आपण कनेक्ट करणार, दॅट इज अ लोड रेझिस्टन्स. लोड रेझिस्टन्स आपण RL ने रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. आणि हा जो रेझिस्टन्स आपण लावलाय पॅरलल मध्ये कोणासोबत, गॅल्व्हनोमीटर सोबत, तर त्याला शंट रेझिस्टन्स असं म्हणतात. ज्यावेळेसला गॅल्व्हनोमीटरच्या सोबत पॅरलल ज्यावेळेसला रेझिस्टन्स कनेक्ट असतो, त्याला शंट रेझिस्टन्स असं म्हणतात. आता यामध्ये बघा, याला स्विचला ज्यावेळेसला आपण ऑन करू, तर इथून काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे. बरोबर आहे. तर आता मी काय सांगतो ते व्यवस्थित लक्ष द्या. तर यामध्ये हा जो करंट आहे, राईट, ह्या पर्टिक्युलर पॉईंट पर्यंत येणार. ह्या पॉईंटला आल्यानंतर इथं बघा, इथं दोन रस्ते चालू होतात, एक डाऊन साईड आणि एक राईट साईड. तर यामध्ये तुमचा करंट काय होणार, स्प्लिट होणार. तर खालच्या साईडला जो करंट जाणार हा असणार तुमचा ISH, म्हणजे शंट करंट असणार, जो कशातून जाणार, ह्या शंट रेझिस्टन्स मधून. आणि गॅल्व्हनोमीटर मधून जो करंट जाणार त्याला आपण IM म्हणू. काय, दॅट इज अ डिफ्लेक्टिंग करंट म्हणू आपण त्याला. राईट, दॅट इज IM. आणि हा IM सोबत कोण असणार याच्यात, रेझिस्टन्स RM. हे थोडं समजून घ्या. राईट. येणारा काय आहे बघा, इनकमिंग तुमचा एक आहे करंट, आणि आउटगोईंग किती आहे तुमचे, दोन. कुठं, IM आणि इथं काय, ISH. समजतंय. पण नंतरला ह्या पॉइंटला ज्यावेळेसला येतोय तो, राईट, तर हे सगळे काय होत आहे, इथं जॉईन होत आहे. पुन्हा हा जॉईन होऊन इथं करंट कोण चालेल, तुमचा आय. म्हणजे देताना काय होतोय, करंट आयच येतोय. राईट. तो स्प्लिट होतो, स्प्लिट होऊन पुन्हा काय होतं, या दोन्ही नद्या एकमेकांना मॅच करताना पुन्हा तुमचा करंट काय होतो, आय. म्हणजे इनकमिंग इज इक्वल्स टू काय झाला, आउटगोईंग झाला. राईट. देन आणि तोच करंट काय होतो खाली, नंतरला लोड रेझिस्टन्स मधून जातो आणि हे सर्किट काय होतं, कम्प्लीट होतं. तर मग आता कन्व्हर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर जी इंटू चाळीसला ॲमीटर आपण शिकतो. तर यामध्ये एक लक्षात घ्या, जो आपण रेझिस्टन्स वापरणार आहोत, रेझिस्टन्स विच इज कनेक्टेड इन अ पॅरलल विथ वॉट, गॅल्व्हनोमीटर जी, ॲट दॅट टाइम द व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स इज व्हेरी लो. लो व्हॅल्यू असणार खूप त्याची. बरोबर. आणि जर लो व्हॅल्यूचा जर रेझिस्टन्स तुम्ही वापरला, तर त्याचा व्होल्टेज ड्रॉप पण काय असणार, across that resistor is also is equals to negligible or simply a zero. लक्षात असू द्या, व्होल्टेज ड्रॉप काय असणार, झिरो असणार त्या पर्टिक्युलर रेझिस्टन्सच्या अक्रॉस. तर ही बेसिक समजून घ्या. महत्वाचं काय आहे की कन्व्हर्जन ऑफ जी इंटू वॉट ॲमीटर, यामध्ये तुम्ही पॅरलल कनेक्शन करताय, जो रेझिस्टन्स वापरताय तो लो रेझिस्टन्स आहे, त्यालाच आपण शंट रेझिस्टन्स असं म्हणतो. राईट. आणि त्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप हा कसा असतो, ऑलवेज झिरो असतो, निग्लिजिबल असतो. राईट. आता आपल्याला यामध्ये काय करायचं, एक्सप्रेशन बघायचं. कशाचं एक्सप्रेशन बघायचं, दॅट इज करंट्स. एक्सप्रेशन ऑफ करंट आहे. कारण आपली हेडिंग काय आहे, कन्व्हर्जन ऑफ जी इंटू ॲमीटर. ॲमीटर म्हणजेच तुमचं काय मोजतंय, करंट मोजतंय. म्हणजे ते इक्वेशन कुठल्या स्वरूपात असणार, आयच्या स्वरूपात असणार. राईट. तर थोडं व्यवस्थित समजून घ्या. बघा आता, यामध्ये बघा, एक्सप्रेशन मध्ये आपण काय करतो, वी नो दॅट ओहम्स लॉ.
आपल्याला ओहम्स लॉ माहिती आहे. काय सांगतो आपल्याला ओहम्स लॉ? व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर. म्हणजेच काय, करंट आणि रेझिस्टन्स यांचा काय, दोघांचा प्रोडक्ट. बरोबर. तर मग मी आता काय करतो, हा जो आय एम आहे, राईट, हा आय एम इंटू आर एम कन्सिडर करतो. म्हणजेच हा व्होल्टेज झाला. लक्षात येते. पण आपल्याला इथं करंटच्या स्वरूपात पाहिजे, राईट. त्यामुळे आपण व्होल्टेजला याला रिप्रेझेंट करत नाही, आय एम अँड आर एम. बरोबर. आता आर एम काय झाला तुमचा, इन्स्ट्रुमेंटल रेझिस्टन्स झाला. काय झाला? इन्स्ट्रुमेंटल रेझिस्टन्स. आणि हा आय एम जो झाला हा काय आहे, दॅट इज फुल स्केल डिफ्लेक्शन करंट. याला डिफ्लेक्शन म्हणजे काय, जो गॅल्व्हनोमीटर असतो ना तुमचा, राईट, हा जो काटा रिप्रेझेंट करतो ना याच्यामध्ये, जो राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला मूव्ह करतो, तो हा डिफ्लेक्शन करंट आहे, राईट. आणि आर एम काय तुमचा, इन्स्ट्रुमेंटल. हे शंट करंट आणि शंट रेझिस्टन्स हे दोन्ही तर आपल्याला ऑलरेडी नोंद आहे. तर यासोबत बघा इथं शंट करंट पण येतो, आय एस एच इंटू आर एस एच. तर थोडं लक्षात घ्या, करंट आयला आपण कुठल्याही स्वरूपात याच्यामध्ये शंट करंट असं म्हणत नाही, राईट. फक्त तो फ्लो होतोय त्यातून, राईट. आणि एक सेकंड कंडिशन अशी येते की आय मायनस आय एम इज इंटू आर एस एच. आता हे लक्ष द्या, हे तिन्ही इक्वेशन, हा इन्स्ट्रुमेंटलचा आहे, हा शंटचा आहे, आणि हा तुमचा काय आहे, टोटल, जो की ह्या पर्टिक्युलर गॅल्व्हनोमीटर अँड शंट रेझिस्टन्स मधून फ्लो होणार आहे. तर हा एक त्याचं इक्वेशन आय मायनस आय एम. आता आय काय आहे तुमचा, जो टोटल करंट आहे. बरोबर ना. तर इथं लक्ष द्या, ए इज इक्वल्स टू बी अँड बी इज इक्वल्स टू सी. याचा अर्थ काय झाला, ए आणि सी हे पण काय झाले, इक्वल झाले. तर मग आपण ह्या दोघांना काय करू, इक्वल करू. आय एम इंटू आर एम इज इक्वल्स टू आय इंटू आय एम इंटू आर एस एच. आणि हे इक्वेशन मी आर एस एचच्या फॉर्ममध्ये लिहितो. आर एस एच जो राईट साईडला याला ॲज इट इज ठेवतो, ही मल्टिप्लायची टर्म इकडं लेफ्ट साईडला शिफ्ट केल्यावर काय होणार, ती डिवाइडला जाणार. दॅट इज आय मायनस आय एम. हा काय झाला आपला, आय आय इंटू आर एम, सॉरी, हा आय एम इंटू आर एम डिवाइड बाय आय मायनस आय एम, दॅट इज आर एस एच, शंट रेझिस्टन्स. बट आपल्याला एक्सप्रेशन कुठल्या स्वरूपात पाहिजे, करंटच्या स्वरूपात पाहिजे. मग आता करंटच्या स्वरूपात ज्यावेळेसला आपल्याला इक्वेशन पाहिजे, तर त्यावेळेसला आपण काय करणार, तर थोडं व्यवस्थित लक्ष दे. बघा हे जे इक्वेशन आहे ना, याला पुन्हा याच्यासोबत मल्टिप्लाय करू. आय एम इंटू आर एम इज इक्वल्स टू आर एस एच इन ब्रॅकेट आय मायनस आय एम. ठीक आहे. सो मी आर एस एच याला मल्टिप्लाय करतो, आर एस एच इंटू आय मायनस आर एस एच इंटू आय एम. बरोबर. आणि एल एच एस ॲज इट इज आर एम आय एम आर एम. आता लक्ष द्या, इथं करंट आहे, बरोबर ना. आणि ही मायनसची टर्म आहे, ज्यावेळेसला याला लेफ्ट साईडला शिफ्ट करू आपण, तर ती काय होईल, प्लस. म्हणजे आय एम आर एम ही राईट साईडची टर्म ज्यावेळेस लेफ्ट साईडला येते, त्यावेळेसला काय होईल, आर एस एच इंटू आय एम. आणि राईट साईडला काय असणार, आर एस एच इंटू आय. मग आता हे जे इक्वेशन आहे, ते याला व्यवस्थित लक्ष द्या. बघा यामध्ये काय होणार आता, मी आर एस एच इंटू आय हे एल एच एस ला घेतो, आणि एल एच एस ची टर्म आर एच एस ला लिहितो, प्लस आर एस एच इंटू आय एम, राईट. सो आय इज इक्वल्स टू इक्वेशन काय मिळणार, आय एम आर एम प्लस आर एस एच इंटू आय एम डिवायडेड बाय आर एस एच. आता लक्ष द्या, ह्या इक्वेशन मध्ये बघा तुमच्याकडं आय एम आणि आय एम हे काय होतं, कॉमन मिळतं. तर याला आउटसाइड घेणार, आय एम इन अनदर ब्रॅकेट आय एम प्लस आर एस एच डिवायडेड बाय काय मिळालं, आर एस एच. आता एक लक्ष द्या, आर एस एच चा काय अर्थ होतो, की हा आर एम ला सुद्धा डिवाइड आहे आणि आर एस एच ला पण डिवाइड आहे, राईट. तर आपण काय करू, यांचा डिनॉमिनेटर सेपरेट आउट करू. हा आय एम कॉमन आहे दोघांना, आर एम डिवायडेड बाय आर एस एच प्लस आर एस एच डिवायडेड बाय आर एस एच. आता एक लक्ष द्या, आर एस एच काय होणार, कॅन्सल होणार. सो मध्ये काय मिळणार, आय आय इज इक्वल्स टू आय एम इन ब्रॅकेट आर एम डिवाइड बाय आर एस एच प्लस वन. आता हे जे आपल्याला इक्वेशन मिळालं, तर हे इक्वेशन काय झालं, आपलं ॲमीटरचं इक्वेशन झालं. आलं लक्षात. मग हे ॲमीटरचं जे इक्वेशन मिळालं, आता ह्याच्यामध्ये आपला हा जो आहे आर एम अपॉन आर एस एच प्लस वन, हा मल्टिप्लिकेटिव्ह रेंज आहे आपला.
मल्टिपल किंवा मल्टिप्लाय अ रेंज फॅक्टर, म्हणजे आपल्याला याची रेंज वाढवण्यासाठी हा आर एम अपॉन आर एस एचचा आपण काय करतो, उपयोग करतो. समजा आर एस एच आपला जर आपण कमी केला, लो केला, तर त्यावेळेसला आर एम अपॉन आर एस एच प्लस वन हा काय होतो, इन्क्रीज होतो. कळतंय, कारण हा काय याच्यासोबत प्लस मध्ये. तर हे लक्षात घ्या. हे एक तुम्हाला एमसीक्यू यामध्ये येऊ शकतो की आर एस एस चाळीसला शंट रेझिस्टन्स चाळीसला कमी करतो आपण, त्यावेळेसला मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर म्हणजे एक्सटेन्शन रेंज जे आहे प्रकार हा वाढतो का कमी होतो, तर याचं उत्तर काय आहे, वाढतो. ठीक आहे. तर हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आता हा याच्यामध्ये पहिला पार्ट झाला, तर हा व्यवस्थित समजून घ्या. बघा मी पुन्हा याला काय करतो, एक्सप्लेन करतो. बघा काय काय बघितलं आपण यामध्ये. यामध्ये आपण असं बघितलं की कन्व्हर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इनटू वॉट ॲमीटर आपण असं ठरवलं. राईट. तर याच्यामध्ये आपण एक डायग्राम बघितली. ह्या डायग्राम मध्ये काय बघितलं आपण, की एक बॅटरी आहे आणि एक तुमचा टोटल करंट आय आहे, जो की एक गॅल्व्हनोमीटर मोज जातो आणि एक शंट रेझिस्टन्स मोज जातो. जो रेझिस्टन्स कनेक्ट केला आपण तो कसा कनेक्ट केला, पॅरलल कनेक्ट केला. आणि त्याची व्हॅल्यू कशी आहे, लो आहे, म्हणून त्याच्या व्होल्टेज ड्रॉप पण कसा झाला, लो झाला. बरोबर. तर हे आपण बेसिक गोष्ट बघितल्या. आणि त्याच्यावर आपण एक्सप्रेशन ऑफ करंट बघितलं. तर एक्सप्रेशन ऑफ करंटसाठी आपण ओहम्स लॉ बघितला. ओहम्स लॉ दॅट इज व्ही इज इक्वल्स टू आय टू आर. पण आपलं करंटच्या स्वरूपात आहे, त्यामुळे आपण व्होल्टेज न बघता करंट स्वरूपात बघू. याच्या अक्रॉस जे करंट जाणार आहे हे आय एम इंटू आर एम घेतलं. नंतर आय एस एच म्हणजे शंट रेझिस्टन्स अँड शंट करंट, आणि हा टोटल आहे जो की ह्या साईडला आपल्याला मिळणार आहे. तर हा आय मायनस आय एम इंटू आर एस एच घेतला. ए टर्म ही बी सोबत ज्यावेळेसला इक्वल आहे आणि बी ही जर सी सोबत आहे, म्हणजे याचा अर्थ ए आणि सी हे काय झाले, इक्वल झाले. मग आपण हे दोन्ही इक्वेशन काय केले, इक्वेट केले. इक्वेट केल्यानंतर हे फॉर्म आपण आर एस एचच्या इक्वेशन मध्ये लिहिलं. आर एच एस आर एस एच जे आहे शंट रेझिस्टन्स त्याच्या स्वरूपात लिहिलं. आणि नंतरला आपल्याला हे इक्वेशन करंट आयच्या स्वरूपात पाहिजे, म्हणून आय इंटू आर आय एमने काय केलं, याला पुन्हा मल्टिप्लाय केलं. ही टर्म इकडे घेऊन याला आर एस एचने मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय केल्यानंतरला आपल्याला फक्त आय पाहिजे, त्यामुळे ही टर्म काय केली आपण एल एच एसला पुन्हा शिफ्ट केली. आणि हे इक्वेशन मी थोडंसं एल एच एस आर एच एस चेंज करून लिहिलं. एवढं असं काही विशेष नाही, मॅथ्स एक त्यामध्ये प्रकारे. राईट. आणि आर एस एच मध्ये हा आर एस एच पण काय केलं, मी डिवाइडला टाकून दिलं. ह्या दोघांमधून आय एम आणि आय एम काय केलं, कॉमन मिळालं. आणि आय एम आणि आय एम कॉमन मिळाल्यानंतरला याच्यामध्ये लास्टला काय केलं, आर एस एच ही दोघांची टर्म आहे त्यामुळं सेपरेट आउट केली. सेपरेट आउट केल्यानंतर ही टर्म काय झाली, कॅन्सल आउट झाली. कॅन्सल आउट झाली म्हणजे वन राहिलं. आणि हे जे इक्वेशन मिळालं आय एम अपॉन आर एस एच प्लस वन, दॅट इज अ मल्टिपल रेंज फॅक्टर आहे. आणि हे ज्यावेळेसला आर एस एच म्हणजे शंट रेजिस्टन्स कमी होतो, त्यावेळेसला मल्टिपल म्हणजे फॅक्टर जो आपण म्हणू शकतो त्याला. राईट. सो हा काय होतो, मल्टिप्लाइंग फॅक्टर हा वाढत असतो. तर हे थोडं समजून घ्या. ठीक आहे. मग आता एक इथं येतं एक्सटेन्शन रेंज प्रकार येतो. राईट. सो हे तुम्ही व्यवस्थित एकदा नोट डाऊन करून घ्या. मी एक्सटेन्शन अँड रेंज काय असते, म्हणजे याला अजून वाढू वाढू कसं शकतो आपण, तर ही रेंज कशा प्रकारे फाइंड आउट केली जाते मी हे थोडं समजून सांगतो. ठीक आहे. एक्सटेन्शन रेंज हा प्रकार काय असतो बघा. एक्सटेन्शन रेंज म्हणजे आपण जी डायग्राम ड्रॉ केली का त्याच्या अक्रॉस आपण काय करायचे, जास्तीत जास्त रेजिस्टर याच्या काय करायचे, कनेक्ट करायचे. म्हणजे काय, जी काय आपली डायग्राम आहे, राईट, याच्यामध्ये आपला हा काय होता, सिम्पली बॅटरी होती. त्यानंतरला यामध्ये आपला इथं गॅल्व्हनोमीटर घ्या. आणि हे जे वरती असतील, राईट, तर हे स्विच म्हणून आपल्याला काम करायचे. मग नंबर ऑफ शंट रेजिस्टन्स काय करायचे, वाढवायचे. सो नंबर ऑफ शंट रेजिस्टन्स जर तुम्ही वाढवले तर ऑटोमॅटिकली याची रेंज काय होते, वाढते. ठीक आहे. हे साधं लॉजिक याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, बघायचं. आणि हा तुमचा लोड रेजिस्टन्स आहे. आणि हे काय करणार, याला सोबत कनेक्ट. सो हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा आपला करंट आय, हा तुमचा रेजिस्टन्स आर वन आर टू आर थ्री. म्हणजे एक्सटेन्शन रेंज इज नथिंग बट व्हॉट, ॲडिंग अ नंबर ऑफ रेजिस्टर्स with a parallel to the galvanometer G. So it gives to the what? Simply extended current. Right. So this is what the conversion of galvanometer G into what? Ammeter A. ठीक आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.